नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण यासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पेमेंट, त्यानंतर कोणत्या कोणत्या कार्डसाठी जागा आहेत आणि एकूण जागा किती आहे सर्व काही बघणार आहोत. एकूण पदं बघणार आहोत. तर बघा, पहिलं जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स. यासाठी एकूण पदांची संख्या 7. यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे GNM किंवा BSc नर्सिंग. काउन्सिलिंगकडील नोंदणी अनिवार्य आहे. येथे वयोमर्यादा 65 वर्ष आहे आणि एकत्रित जे मानधन मिळणार आहे तुम्हाला ते आहे 20,000 रुपये आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर UHWC इथे नियुक्ती असणार आहे. आणि जागा बघा, अनुसूचित जमाती 2 आहे, इमाव म्हणजे OBCसाठी 2 आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे SCBC 2 आणि EWS. ठीक आहे, यासाठी 1 जागा दिलेली आहे. त्यानंतर पुढील जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी. त्यासाठी MBBS मागितलेलं आहे. त्यानंतर आहे पुढील जे पद आहे ते आहे फार्मसिस्ट. त्यासाठी 1 जागा आहे. याला D फॉर्म किंवा B फॉर्म किंवा M फॉर्म काउन्सिलकडे नोंदणी मागितलेली आहे, अनिवार्य आहे आणि 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. यासाठी पेमेंट जे मिळणार आहे ते 17,000 आहे आणि नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होणार वाटते. आणि भटक्या जमाती ब साठी 1 जागा देण्यात आली. ठीक आहे. आणि ही जी जाहिरात आहे ह्या लातूर शहर महानगरपालिका लातूर एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती 25/3/2025 ला ही जाहिरात आलेली आहे. आणि यासाठी शेवटचा दिनांक आहे अर्ज करण्यासाठी 9/4/2025 रोजी 5:45 नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. म्हणजे 5 वाजेपर्यंत तुम्ही जवळपास हा अर्ज पाठवू शकता. अटी आणि शर्ती दिलेली आहे. यासाठी डिमांड ड्राफ्टसुद्धा आहे दिलेला आहे. 150 खोल्यासाठी आणि 100 रुपये जे कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी आहे. आणि सर्व काही अटी आणि शर्ती इथे दिलेली आहे. जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याने नक्कीच यासाठी अर्ज करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना या भरतीची आवश्यकता नसेल त्यांनी नक्कीच, ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. PDF शेअर करा. PDF तुम्हाला ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.